एका गावात रामचंद्र आणि शामराव हे दोघे भाऊ राहत होते. त्यांच्या कुटुंबात जमीन वाटपाचा वाद होता. ही जमीन उत्तम प्रतीची असल्याने ती जमीन दोन्ही कुटुंबांना आवडत होती. रामचंद्र याने जास्त जमीन हडपली आहे अशी अन्यायाची भावना शामराव यांना वाटत होती. वेळोवेळी शामराव यांनी रामचंद्रकडे जमिनीचे वाटप करून मागितले, परंतु रामचंद्र याने प्रत्येक वेळी जमिनीचे वाटप करण्यास नकार दिला. त्यामुळे दोन्ही भावांतील प्रेम, आपुलकी व सहकार्याची भावना नष्ट झाली होती. गावात शामरावचा गट आणि रामचंद्रचा गट असे दोन गट पडून गावात नेहमी वाद व तणाव निर्माण होत असे. त्यांच्यामध्ये वर्षानुवर्षे भयानक वाद चालू होते. गावातील सर्वांच्या धारणेमुळे काहीही उत्तर दिलं जात नव्हतं. जमिनीच्या कारणाने कुटुंबांतर तगादा होता. परंतु एक दिवस गावात लोकन्यायालयाची एक विशेष सूचना प्रसिद्ध झाली. शामराव यांनी त्यांचा जमीन वाटपाचा वाद लोकन्यायालयात मांडला व शामराव आणि रामचंद्र यांनी एकमेकांच्या समस्येवर विचार केला. दोन्ही भावांमधील हरवलेलं प्रेम पुनः जागृत झालं. त्यांच्यात एकत्रता आणि सहमतीची भावना उत्पन्न झाली आणि त्यांनी जमीन वाटपाचा निर्णय घेऊन त्यांचा जमीन वाटपाचा वाद लोकन्यायालयात समान वाटप करून मिटवला. कित्येक वर्ष चाललेल्या भावांमधील वादाचं समाधान त्यांना लोकन्यायालयात जमिनीचे वाटप करून मिळाले. त्यांच्यातील आपुलकी आणि नात्यातील गोडवा परत मिळाला. त्यांच्यातील नेतृत्वाने गावातील वातावरण बदललं. त्यांच्यातील नव्या मित्रापेक्षा आत्मसमर्पण आणि सहकार्याची भावना अधिक उभी झाली. परिवारांमध्ये अद्वितीय संबंध आणि संघर्षांचे निराकरण झाल्याने गावात समृद्धीचं आणि एकत्रतेचं सामाजिक वातावरण निर्माण झालं. त्यांच्यातील सहकार्याची भावना वाढल्याने त्यांच्यातील संबंध अद्यापही सजीव आणि समृद्ध आहेत. त्यामुळे आपसातील वाद टाळून एकमेकांशी सहकार्याने वागा व आपल्या नात्यातील प्रेम, आपुलकी आणि गोडवा कायम ठेवा.